अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा, आता स्वामींचा प्रकट दिन आहे 10 एप्रिलला। स्वामींचा जप म्हणजे कोणता, तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्ही 11,000, 25,000, 55,000 किंवा 1,25,000 जप 21 दिवसांमध्ये कसा करू शकता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बघा, स्वामींची सगळ्यात मोठी श्रेष्ठ सेवा असेल तर ती म्हणजे स्वामींचं नामस्मरण, स्वामींचा नामजप। बघा, स्वामींचं नामस्मरण आपण करतो म्हणजे स्वामींना त्यांच्या नावाने आपण आठवत असतो। स्वामींचं नाव आपण सतत आपल्या मुखामध्ये घेत असतो। आणि लक्षात घ्या, स्वामींचं नामस्मरण करायला कोणतंही बंधन नाही आहे। स्वामींचं नामस्मरण आपण कुठेही कधीही करू शकतो। सगळ्यात प्रभावी श्रेष्ठ सेवा आहे, ज्याला कोणतेही नियम नाहीत, अटी नाहीत। पण बघा, नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद असते। स्वामींच्या जवळचे जे भक्त होऊन गेलेले आहेत, बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, हे स्वामींच्या नामजपामुळे स्वामींच्या जवळ होते। बाळप्पा महाराजांना स्वतः स्वामींनी सांगितलं होतं की तू मारुतीच्या मंदिरात जाऊन श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप कर। श्री स्वामी समर्थ आपलं बघा, तुम्ही नामस्मरण कोणत्याही देवतेचं करू शकता, पण आता आपण स्वामी भक्त आहोत आणि स्वामींचा प्रकट दिन 10 एप्रिलला आहे। तर 21 मार्चपासून 10 एप्रिलपर्यंत या 21 दिवसांच्या काळामध्ये आपण स्वामींचं नामस्मरण जास्तीत जास्त कसं करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, तुम्हाला कोणतंही पारायण करायला जमत नाही, कोणतीही सेवा करायला स्वामींची जमत नाही, ज्यांना कोणाला लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी, त्यांना स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे पण लिहिता वाचता येत नाही, तर आम्ही काय करावं, तर त्यांनी स्वामींचा जप करावा। जो सतत नामजप स्वामींचा करतो, स्वामी त्याला आयुष्यभर जपत असतात। स्वामी आपल्याला नेहमी म्हणतात, जो माझा जप करेल त्याला मी आयुष्यभर जपेल। म्हणून स्वामींचं अखंड नामस्मरण करणं, स्वामींचं नाम सतत आपल्या मुखात असणं खूप महत्त्वाचं आहे। स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, आपल्या सदैव सोबत असतात, त्यांचं प्रत्येक संकटातून स्वामी रक्षण करतात। बघा, तुम्ही ऑब्झर्व करा की जो व्यक्ती सतत अखंड नामस्मरण करत असतो त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं, त्या व्यक्तीच्या वाणीमध्ये एक वेगळाच प्रभाव असतो आणि त्याचं बोलणं आहे ना, हळूहळू खरं सुद्धा होऊ लागतं। म्हणजे जपामध्ये, नामस्मरणामध्ये एवढी मोठी शक्ती असते। नामस्मरण केल्याने खूप फायदे होतात, पण नामस्मरण ही अशी एक गोष्ट आहे की ज्याला कोणतेही नियम अटी नाही आहेत आणि खरंच सगळ्यात श्रेष्ठ प्रभावी सेवा म्हणजे नामस्मरण आहे। तुम्हाला खरंच कोणतंही स्वामी प्रकट दिनानिमित्त तुम्हाला कोणतीही सेवा करायला जर जमत नसेल ना, तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा। आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की स्वामींचा 11,000, 25,000, 55, 1,25,000 जप तुम्ही कसा करू शकता। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जसा वेळ असेल तसं तुम्ही ठरवा की मी 11,000 जप करणार, मी 25,000 करणार, मी 55 किंवा मी 1,25,000। ज्यांना खरंच इच्छा आहे 1,25,000 जप करण्याची त्यांनी अवश्य करा। 1,25,000 जप केल्यावर खरंच एक विशेष अनुभव आपल्याला स्वामींचा येतो, एक विशेष अनुभूती येते। आणि खरंच जे भक्त स्वामींचा 1,25,000 जप करतात त्यांना स्वामींचे खूप छान अनुभव येतात, त्यांनी अनुभव घेतलेले आहेत। म्हणून तुमच्यापर्यंत आज ही माहिती मी शेअर करत आहे। तर बघा, तुम्हाला हा जप 21 मार्चपासून ते 10 एप्रिल या 21 दिवसांच्या काळामध्ये करायचा आहे। आणि योगायोग बघा, 21 मार्चला सुद्धा गुरुवार आहे। किती सुंदर दिवसापासून आपल्या सेवेची सुरुवात होणार आहे। तर तुम्हाला संकल्प करून तुम्ही या जपाला सुरुवात करू शकता, किंवा तुम्हाला जर वाटलं की मी कोणताही संकल्प करणार नाही, मी फक्त सेवा करणार, तर तुम्ही संकल्प न करताही तुम्ही सेवा करू शकता। बघा, प्रत्येक सेवेला संकल्प करण्याची गरज नाही। काही सेवा आपण संकल्प न करता सुद्धा करू शकतो, किंवा संकल्प न करता फक्त आपण स्वामींसाठी सुद्धा सेवा करू शकतो। जर आपण स्वामींना काही मागतो आहे, त्यापेक्षा स्वामींना काही न मागता तुम्ही जर सेवा केली तर त्या सेवेचं फळ तुम्हाला खूप जास्त पटीने मिळत असतं। म्हणून संकल्प न करता जरी तुम्ही सेवा केली, फक्त स्वामींसाठी, पण प्रामाणिकपणे करायची आहे, पूर्ण श्रद्धेने मनापासून करायची आहे। असं नाही की संकल्प नाही केला म्हणजे मग केली तर केली, नाही तर नाही केली, असं अजिबात करू नका। जर मनाशी ठरवलं आहे ना, तर प्रामाणिकपणे पूर्ण श्रद्धेने मनापासून तुम्ही सेवा करायला हवी। आता बघा,
तर जपाची सुरुवात तुम्हाला 21 मार्चपासून करायची आहे. जप 11,000 जप करायचा असा तुम्हाला किती माळी घ्यायच्या आहेत? 25,000, 55,000, 1,25,000 जपासाठी तुम्हाला रोज किती माळी घ्याव्या लागतील हे आता आपण बघूया. बघा, तुम्हाला जर 11,000 जप करायचा असेल 21 दिवसांमध्ये स्वामींचा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा, तर तुम्हाला 1 ते 20 दिवस म्हणजे 21 मार्चपासून 9 एप्रिलपर्यंत तुम्हाला 5 माळी घ्यायच्या आहेत. रोज 5 माळी घ्यायच्या आहेत. त्यानंतर 21व्या दिवशी तुम्हाला 2 माळी घ्यायच्या आहेत. म्हणजे तुमचा 10 एप्रिलला 11,000 श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप पूर्ण होईल. त्यानंतर बघा, तुम्हाला जर 25,000 जप करायचा असेल तर काय करायचं? 1 ते 20 दिवस तुम्हाला म्हणजे 21 मार्चपासून ते 9 एप्रिलपर्यंत तुम्हाला 11 माळी रोज घ्यायच्या आहे. रोज तुम्हाला 11 माळी घ्यायच्या आहेत. आणि 21व्या दिवशी म्हणजेच 10 एप्रिलला तुम्हाला 12 माळी घ्यायच्या आहेत. म्हणजे तुमच्या होतील 232 माळी आणि 10 एप्रिलला तुमचा 25,000 जप हा पूर्ण होईल. आता बघा, तुम्हाला जर 55,000 जप करायचा असेल तर तुम्हाला 1 ते 20 दिवस म्हणजे 21 मार्चपासून ते 9 एप्रिलपर्यंत तुम्हाला 25 माळी घ्यायच्या आहेत. रोज तुम्हाला 25 माळी घ्यायच्या आहेत. आणि 21व्या दिवशी म्हणजेच 10 एप्रिलला तुम्हाला 10 माळी घ्यायच्या आहेत. म्हणजे तुमच्या होतील 510 माळी आणि तुमचा 10 एप्रिलला 55,000 स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप तुमचा पूर्ण होईल. त्यानंतर बघा, 1,25,000 जप 1,25,000 जप तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्हाला 20 दिवस म्हणजे 21 मार्चपासून ते 9 एप्रिलपर्यंत रोज तुम्हाला 55 माळी घ्यायच्या आहेत. आणि 21व्या दिवशी तुम्हाला 58 माळी घ्यायच्या आहेत. म्हणजे तुमच्या एकूण होतील 1,158 माळी आणि तुमचा 10 एप्रिलला 1,25,000 म्हणजे 1,25,000 जप तुमचा पूर्ण होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जप करायचा आहे. तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला मी स्क्रीनवर सुद्धा लिहून देते. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही ठरवा की तुम्हाला किती जप करायचा आहे. त्यानुसार तुम्ही तो जप रोज त्या माळी तेवढ्या घ्या तुम्ही आणि तुमचा तो जप 21 दिवसांमध्ये पूर्ण होईल. आणि खरंच जपाला खूप महत्त्व आहे. जपाचे खूप फायदे आहे. जो व्यक्ती रोज जप करतो, अखंड नामस्मरण करतो, त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं. त्याच्या वाणीत एक वेगळा प्रभाव असतो. मी तुम्हाला सांगितलं आहे, खूप फायदे आहेत नामस्मरणाचे. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात, सदैव आपल्यासोबत असतात. कारण आपण स्वामींना त्यांच्या नावाने आठवत असतो. स्वामींना आपण त्यांच्या नावाने सतत हाक मारत असतो. आणि आपसुकच स्वामींचं लक्ष आपल्या भक्ताकडे जातंच की कोणता भक्त मला सतत हाक मारत आहे. आणि स्वामींचा विशेष आशीर्वाद त्या भक्ताला मिळतो म्हणजे मिळतोच. तर अशापर्यंत तुम्ही जप करू शकता. आता तुम्ही ठरवा की तुम्हाला जप किती करायचा आहे. त्यानुसार तुम्ही जप करा. आता बघा, 11,000 आणि 25,000 जप करायला सोपं आहे. कारण की 11,000 जप करायचा म्हटलं तरी आपल्याला रोज 5 माळी घ्यायच्या आहेत आणि शेवटच्या दिवशी फक्त 2च माळी आहेत. 25,000 जप करायचा म्हटला तरी रोज तुम्हाला 11 माळी घ्यायच्या आहेत आणि शेवटच्या दिवशी 12 माळी आहेत. म्हणजे 25,000पर्यंत तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही जपाला. जर तुम्हाला 55,000 आणि 1,25,000 जप करायचा असेल तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल. 55,000 जपालाही तुम्हाला एवढा वेळ लागणार नाही. रोज तुम्हाला 1 तास लागत जाईल 25 माळी घ्यायला. कारण की 55,000 जपाला रोज तुम्हाला 25 माळी घ्यायच्या आहेत आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला 10 माळी घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे त्याला पण तुम्ही जर ठरवलं मनाशी तर तुम्ही नक्की तो सुद्धा जप करू शकता. आणि 1,25,000 जपसुद्धा बघा, ज्यांना खरंच इच्छा आहे ना त्यांनी खरंच करण्याचा प्रयत्न करा. खूप छान अनुभव 1,25,000 जपाचे येतात. 1,25,000 जप करायला रोज तुम्हाला 55 माळी घ्यावं लागणार आहेत आणि शेवटच्या दिवशी 58 माळी. आता बघा, तुम्हाला हा जप स्वामींसमोर बसून तुम्हाला जर शक्य असेल खरंच तर खरंच करण्याचा प्रयत्न करा. आता 11,000, 25,000 आणि 55,000पर्यंत तुम्ही स्वामींसमोर बसून तेवढ्या माळी घेऊ शकता. काहीच अवघड नाही. तुम्ही 1 तास, आता 11,000 आणि 25,000 तर जास्त वेळ लागणारच नाही. रोज तुम्हाला अर्धा तास लागत जाईल, अर्धा ते पाऊण तास. 55,000 जपासाठी रोज तुम्हाला 1 तास लागत जाईल. पण 1,25,000 जपाला तुम्हाला वेळ लागेल. म्हणजे 55 माळी रोज तुम्हाला घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर बघा, तुम्ही काय करा, काउंटिंग मशीन घ्या. आता स्त्रियांना जर तो जप करायचा असेल 1,25,000 जप 21 दिवसांसाठी, तर स्त्रिया असो किंवा पुरुष असो, तुम्ही काउंटिंग मशीन घ्या.
आता स्त्रियांनी घरातले कामं करता करता, जसं की भांडी घासताना, कपडे धुताना, स्वयंपाक करताना तुम्ही जप करत राहा आणि तो तुमचा जप तुमचा काउंट होऊन जाईल आणि तुमच्या तेवढ्या माळी रोज पूर्ण होतील आणि तुमचा 1.25 लाख जप 21 दिवसामध्ये पूर्ण होईल. म्हणजे तुम्ही काम करता करता सुद्धा तो जप करू शकता. पुरुषसुद्धा त्यांच्या काम करताना हा जप करू शकतात किंवा प्रवासात म्हणा किंवा कुठेही चालताना तुम्ही हा जप करू शकता. परंतु बघा, जप करताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा जप करतो ना तेव्हा आपलं लक्ष त्याच्यामध्ये असलं पाहिजे. नाहीतर आपण मोबाईल बघत आहोत किंवा टी व्ही बघत आहोत आणि आपण एकीकडे जप करत आहोत, म्हणजे एकीकडे ते काउंटिंग मशीन काउंट होत आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर या जपाला काहीच अर्थ नाही. लक्षात घ्या, जप हा पूर्ण मनापासून, पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण लक्ष देऊन करा. स्त्रियांनी सुद्धा घरातले कामं करताना तुम्ही हा जप करू शकता, 1.25 लाख जप. पण तुमचं लक्ष त्याच्यामध्ये असलं पाहिजे. तुम्ही पूर्ण मनापासून तुम्हाला तो स्वामींचा जप करायचा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही कोणतीही सेवा करा पण ती पूर्ण मनापासून श्रद्धेने करा. नाही तर फक्त करायची आहे म्हणून करू नका, नाहीतर त्या सेवेचा विशेष लाभ तुम्हाला मिळत नाही. जेव्हा पूर्ण श्रद्धेने तुम्ही कोणतीही सेवा करतात, तुम्हाला 1.25 लाख जप ना, तुम्ही 11,000 करा, 25,000 करा. हळूहळू तुम्ही तुमच्या जपाची संख्या वाढवा. जर तुम्हाला 1.25 लाख जप खूप जास्त वाटत असेल, तुम्ही यावर्षी फक्त 11,000 करून बघा. पुढच्या वर्षी तुम्ही 25,000 करा. त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही 55,000 जप करा. म्हणजे हळूहळू तुम्ही तुमच्या जपाची संख्या वाढवा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा काही अवघड त्यात वाटणार नाही आणि तुम्ही अशा पद्धतीने 21 दिवसांसाठी स्वामींचा जप कधीही करू शकता. असं नाही की आता प्रकट दिन आहे म्हणूनच करायचं आहे, असं अजिबात नाही. तुम्हाला जेव्हा इच्छा असली, जेव्हा तुम्हाला कोणतीही अडचण असेल, संकट असेल, तेव्हा तुम्ही स्वामींचा अशा पद्धतीने 21 दिवसांसाठी जप करू शकता. तुम्ही कधीही कोणत्याही दिवसापासून या जपाला सुरुवात करू शकता. पण आता स्वामींचा प्रकट दिन आहे, त्यानिमित्त मी तुमच्यासोबत ही माहिती शेअर केलेली आहे. या 21 दिवसामध्ये तुम्हाला जेवढा जप करणं शक्य आहे तेवढा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, जेवढं तुम्हाला, आता तुम्ही जर 11,000 किंवा 25,000 जप करणार असाल तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही फक्त स्वामींसमोर बसून तो जप करा. 1.25 लाख जप करायला आपण तेवढा वेळ बसू शकत नाही, मला माहीत आहे, किंवा तेवढा वेळ तुमच्याकडे जर नसेल, ज्यांना खरंच शक्य असेल ना स्वामींसमोर बसून तेवढाही जप करणं, तर तुम्ही करू शकता. पण ज्यांना शक्य नाही, ज्यांना तेवढा वेळ नाही, ते कामं करताना सुद्धा तेवढा जप करू शकता. पण 11,000 25,000 जप स्वामींसमोर बसून करायला काहीच अवघड नाही. तुम्हाला रोज अर्धा ते पाऊण तासच लागेल, पण तेवढा वेळ तुम्ही नक्की आपल्या सेवेसाठी काढा. आणि बघा, ही सेवा चालू असताना 21 दिवसांपर्यंत तुम्हाला मांसाहार घ्यायचा नाही आहे. बाकी तुम्हाला याला कोणतेही असे नियम अटी नाही आहेत. तुम्ही हा जप सकाळ, दुपार, संध्याकाळ, अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा जप करू शकता. याला कुठलंच बंधन नाही. फक्त दुपारी 12 ते 12:30 आपण कोणतीही स्वामींची सेवा करत नाही, त्यामुळे तो काळ सोडून द्यायचा. बाकी तुम्ही कधीही ही सेवा करू शकता. आणि याला कोणतेही नियम नाही, ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही. मांसाहार फक्त तुम्हाला वर्ज्य आहे. स्त्रियांना जर मासिक धर्म आला तर त्यांनी तेवढे दिवस स्किप करायचे. पुढे तुम्ही प्रकट दिनाच्या पुढे तुम्ही जर 5-6 दिवस तेवढे कंटिन्यू केले तरी चालणार आहे. मासिक धर्मात आपण जप करू शकतो स्वामीचा, त्याला काही आपल्याला बंधन नसतं. पण हा जप जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल, तुमच्या इच्छेसाठी तुम्ही जर करत असाल, तर मला तरी वाटतं की तुम्ही तो जप, त्याच्या मासिक धर्मात केलेला जप तुम्ही त्याच्यामध्ये काउंट करू नका. तुम्ही मासिक धर्म आल्यावर पण तुम्ही जप करा, पण तो जप याच्यामध्ये काउंट करू नका. हा जप तुम्ही सेपरेट ठेवा. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जप करायचा आहे. तर चला, हे खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, झालेली सेवा मी स्वामी चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.